राहुल गांधींनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये त्यांनी सर्वात जास्त फोकस हा हरियाणावर केला, की हरियाणामध्ये त्यांनी सांगितलं की एक्झिट पोल होते ते काँग्रेसच्या साईडकडून होते आणि बीजेपीला बरेचसे म्हणजे एक्झिट पोलमध्ये दाखवलं होतं की सीट्स कमी येणार, पण त्या उलट झालं. पण त्यांचं असं मत आहे की तिथं खूप वोट चोरी झाली. त्यांनी असा एक मुद्दा मांडला की मॅथ्यू फेरेरो आहे, जी ब्राझीलची मॉडेल आहे, तिचा फोटो यूज करून जवळपास 22 वेळा मतदान केलं. म्हणजे की तिथे तिचं फोटो यूज केला आणि नाव टाकलं, कोणी स्वाती, सरस्वती किंवा अशा नाव तिचे टाकले गेले आणि तिचं जे त्यावरून वोट केलं गेलं. आता त्यांचं असं मत आहे की बाबा 25 लाख जे वोट आहेत ते फेक झालेले आहेत त्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं की 2 करोड लोकांपैकी जवळपास 25 लाख म्हणजे 8 व्यक्तीपैकी एक व्यक्ती हा फेक वोट करत होता, असं त्यांचं मत आहे. आणि त्यांचं एक असं मत आहे की बाबा एक महिला जी होती, म्हणजे एक वृद्ध महिला आहे, तिचा फोटो लावून किंवा तिचं नाव लावून त्यांनी काय केलं की बऱ्याचशा काही लोकांनी असं केलं की वोट केलं आणि तिथे दाखवलं नाही की त्यांचा पत्ता काय आहे किंवा पत्ता चुकवला. एका जागेवरती हा पत्ता, त्या जागेवरती तो पत्ता, म्हणजे फक्त काय केलं की नाव चेंज करायचं, कुठं पत्ता चेंज करायचा, कुठं घराचा नंबर चेंज करायचा, असं त्यांनी केलं. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो की त्यांनी सांगितलं की चीफ इलेक्शन कमिशनचे जे ज्ञानेश कुमार जी आहेत, त्यांनी मुद्दा मांडला होता की बाबा ज्या लोकांना घर नाहीये किंवा ते कुठं पुलाखाली राहतात किंवा बेघर आहेत, त्यांच्या घराचा नंबर 0 असतो. तर मग राहुल गांधीजींनी असा मुद्दा उठवला की एक आम्ही व्यक्ती बघितला, त्याचं नाव नरेंद्र होतं, तो त्याचा घराचा नंबर 0 होता. तर बघितलं तर त्याचं एक मोठंसं असं आलिशान घर होतं. म्हणजे त्यांचं असं मत होतं की बाबा तिथं आलिशान घरामध्ये राहत होता, मग त्याच्या घराचा नंबर 0 कसा? मग त्यांना फिजिकल जाऊन त्यांची टीम त्यांना भेटली. तो एक त्यांनी मुद्दा कव्हर केला. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा अजून त्यांनी कव्हर केला की आता एका घरामध्ये त्यांनी सांगितलं की 500 वोटर्स राहतात. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या तिच्यामध्ये दाखवलं की एका घरामध्ये 500 वोट्स राहतात. तर त्यांचं राहुलजींचं असं मत आलं की बाबा 500 वोट्स हे एका घरामध्ये राहू शकत नाहीत. आणि दुसरं असं मत आलं त्यांचं की 500 वोट्स राहत असतील तर त्यांची इलेक्शन कमिशन ही एक छाननी करत असते की बाबा एका घरामध्ये किती वोट्स राहतात, 10 राहतात, 15 राहतात, 20 राहतात, ते जाऊन पाहतात की बाबा किती राहतात. तर त्यांचं मत आलं की बाबा 500 हे वोट्स राहतात, तर त्यांनी पाहिलं काऊन नाही. त्यानंतर ते आले बिहारच्या इलेक्शनवरती. मग त्यांनी असं म्हणते त्यांचं की बिहारमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या वोट्स डिलीट होत आहेत आणि ज्या याद्या असतात ती यादी ही शेवटच्या टप्प्यात दिली जाते, त्यामुळे त्यांना हे गोष्टी म्हणजे लक्ष देत नाहीत किंवा बघता येत नाहीत. आणि त्यांचा अजून एक मुद्दा होता की बरेचसे वोट्स हे जे डिलीट झालेले आहेत, आपण म्हणू शकतो की त्यांचं असं मत आहे की बाबा जे काँग्रेसचे वोटर्स आहेत की जे वोट्स करतील किंवा त्यांनी लोकसभेला वोट्स केलं होतं पण विधानसभेला त्यांचं वोट काटलं गेलं, तर या टाईपचे पण बरेचसे काही वोटर आहेत की जे 3.5 लाख वोटर्स त्यांचं असं मत आहे की बाबा डिलीट केलेले आहेत. तर यावरती तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आमच्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.